आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। जामिनानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवरती गेलेले आहेत। आदित्य ठाकरे सूरज चव्हाणांची गळाभेट बघायला मिळाली। तर खिचडी घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाणांना आता जामीन मंजूर झालेला आहे। तर आपण बघतोय जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण हे मातोश्रीवरती गेलेले आहेत। आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाण यांची गळाभेट बघायला मिळालेली आहे। सूरज चव्हाण यांनी मातोश्रीवरती जात आदित्य ठाकरेंची भेट घेतलेली आहे। तसंच खिचडी घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झालेला आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। त्यांच्यावरती खिचडी घोटाळ्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि या प्रकरणी सूरज चव्हाण यांना आता जामीन मंजूर झालेला आहे। त्या जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण हे मातोश्रीवरती गेलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव। उदय, जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण हे थेट मातोश्रीवरती गेलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहतोय की मुंबई महापालिकेतील जे खिचडी घोटाळ्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता। खिचडी घोटाळ्यामध्ये जवळपास युवा सेनेचे सचिव आणि शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण हे जवळ 1 वर्ष जे आहेत ते अटक होते त्यांना आता अखेर जामीन जो आहे तो मिळालेला आहे। जामीन मिळाल्यानंतर कोर्टातून थेट सूरज चव्हाण हे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। मातोश्रीवरती पोहोचल्यावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची त्यांनी गळा भेट घेतली। अतिशय भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय एक भावनिक भेट जी आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे। आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाण अतिशय जयवरून आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या दोघांची भेट झालेली आहे आणि भेटीनंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली असल्याची माहिती मिळते। सूरज चव्हाण गेले वर्षभर तुरुंगात होते, त्यामुळे त्यांची तब्येती जी आहे ती देखील अतिशय खालावलेली आहे। मात्र आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा पक्षामध्ये सक्रिय होणार का याबद्दल निश्चितच त्यांची चर्चा झालेली आहे। मात्र आपण पाहतो आहोत थेट व्हिडिओ जो सूरज चव्हाण हे थेट मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। त्यांना जामीन मिळाल्यानंतर आणि त्यांनी थेट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची गळा भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। निश्चित आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाण यांची गळाभेट बघायला मिळालेली आहे। खिचडी घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मातोश्रीवरती जात आदित्य ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।